नमस्कार मित्रांनो, लेटेस्ट अपडेट आहे। आजची दिनांक आहे 24/9/2024। तुम्ही जर आता सध्या हा व्हिडिओ बघत असाल तर सीईटी सेलला नोटीस नंबर 12 पब्लिश करण्यात आलेली आहे आणि ही जी नोटीस आहे मित्रांनो तर ही आहे राऊंड दुसरा आणि राऊंड तिसरा कोर्सेस आहेत बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस स्टेट कोटा संबंधीची ही नोटीस आहे। या तिन्ही कोर्सेससाठी आपला ऑल इंडिया कोटा जो होता सीईटी सेल रजिस्ट्रेशनचा की ज्यामध्ये 52,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करण्यात आलेले होते तर तो कोटा वेगळा आणि हा जो आहे तर हा 1,000 आणि 6,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन झालेला आपला कोटा आहे। लक्षात घ्या, तुम्ही जर अगोदर रजिस्टर्ड असाल तर पुन्हा नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं काम नसतं। पण शेड्यूल नेमकं कसं आहे तर ते बघूया। सुरुवातीला तर कॅप राऊंड 2 म्हणजेच राऊंड दुसरा नेमका कोणत्या पद्धतीने चालणार तर तुम्ही जर समजा एखादी सीट राऊंड 1 मध्ये जॉईन केलेली असेल आणि ते कॉलेज जर तुम्हाला आवडलेलं नसेल तर ते कॉलेज तुम्ही 27 तारखेच्या अगोदर सोडून द्याल। याचं रिझन असं की 27 तारखेनंतर तुम्हाला कॉलेज सोडता येणार नाही। पण कॉलेज सोडा असं माझं मुळीच म्हणणं नाही। जर तुम्हाला कॉलेज आवडलंच नसेल तर तुम्ही कॉलेज सोडून द्याल। ओके, आता 27 तारीख संपल्याच्या नंतर तुम्हाला सेकंड नंबरचा जो पण इव्हेंट आहे तर त्यामध्ये सीट मॅट्रिक्स येणार आहे की जे सीईटी सेलला आपल्याला बघायला मिळेल। आता सीट मॅट्रिक्समध्ये नेमकं आपल्याला काय काय बघायला मिळतं तर त्यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजचे नावं, त्यानंतर कोणत्या कॉलेजमध्ये सेकंड राऊंडसाठी किती कॅटेगरीनुसार सीट्स वॅकंट आहेत तर हे आपल्याला बघायला मिळणार आहे। यानंतर 29 तारीख ते 2 तारीख या दरम्यान आपल्याला चॉईस फिलिंग करायच्या आहे की ज्या दुसऱ्या राऊंडसाठी असतील बीएमएस बीएचएमएसच्या। आता ज्यावेळेस आपण चॉईस फिलिंग करणार तर त्यावेळेस आपलं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये येईल आणि ही जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ही 4 तारखेला पब्लिश करण्यात येईल, 4 ऑक्टोबरला। दुसऱ्या राऊंडचं जे जॉईनिंग आहे ज्यांना सीट मिळाली तर त्यांनी जॉईनिंग करणं गरजेचं असतं। जर तुम्ही कॉलेज जॉईन नाही केलं तर हा राऊंड फ्री एक्झिट नसतो। या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज घ्यावंच लागतं। दुसऱ्या राऊंडचं कॉलेज जर नाही घेतलं तर रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं। 5 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत कॉलेज जॉईनिंग करायला चालणार विथ डीडी ओरिजिनल डॉक्युमेंट्स। ओके, आता यानंतर जे पण समजा विद्यार्थी कॉलेज जॉईन करतील आणि नंतर मग त्यांचा विचार बदलेल की नाही आम्हाला मिळालेलं कॉलेज जॉईन नव्हतं करायचं तर अशांनी 13 तारखेपर्यंत विचार करून घेतलेलं कॉलेज सोडू शकता। पण या कंडिशनमध्ये तुमचं जे पण रजिस्ट्रेशन आहे तर ते कॅन्सल होणार, तुम्हाला नव्यानं रजिस्ट्रेशन थर्ड राऊंडसाठी करावं लागणार। तिसऱ्या राऊंडचं जे पण शेड्यूल्ड आहे तर हे याच PDF मध्ये देण्यात आलेलं आहे। बघा या PDF मध्ये तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन कुणी करावं नेमकं तर हे बघा, हे जे रजिस्ट्रेशन आहे तर हे रजिस्ट्रेशन नेमकं कुणी करावं तर ज्यांनी दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेली सीट सोडलेली आहे तर त्यांनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। तुम्ही जर अगोदरच रजिस्टर्ड असाल, तुम्हाला कॉलेज मिळालंच नाही तर नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं काम नसतं। दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं, तुम्ही ते सोडून दिलं तर नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं काम आहे। ओके, आता यानंतर तुम्हाला जर तुम्ही अगोदरच रजिस्टर्ड असाल, कॉलेजच मिळालं नसेल तर नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं काम नाही। तुमचं सगळं चॉईस फिलिंग वगैरे कधी होईल तिसऱ्या राऊंडचं तर हे जवळपास 20/10 आणि 22/10 या दरम्यान असणार आहे। आणि जे पण राऊंडची लिस्ट आहे तर ती 23 तारखेला लागेल। जे जॉईनिंग आहे तर ते जवळपास 28 तारखेपर्यंत जाणार। थोडक्यात ऑक्टोबर महिना आपला पूर्ण थर्ड राऊंडमध्ये जाणार बीएमएस बीएचएमएसच्या। त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आपल्याला चौथा राऊंड बघायला मिळेल। ओके, चौथा राऊंड नंतर नेमकं काय होतं, स्पॉट राऊंड होतो की नाही होत की अजून एखादा राऊंड होतो तर त्याबद्दल अजून नोटीस यायचं बाकी आहे। महाराष्ट्राचा कट ऑफ खूप वर जातोय, या दरम्यान एमपीचा कट ऑफ सुद्धा खूप वर गेलाय। या दरम्यान जर तुम्हाला यूपीचं काउन्सिलिंग करायचं असेल तर ते सध्या सुरू आहे। आता जिजाऊ अकॅडमीचं तुम्ही जॉईन करू शकता। व्हॉट्सअपला मेसेज करा 84 59 81 89 23 या नंबरला यूपी बीएमएस असा मेसेज करा, तुम्हाला डिटेल्स शेअर करण्यात येतील। नंबर परत सांगतोय 84 59 81 89 23। तुमची जर तयारी असेल की तुम्ही 2 ते 3 लाख पर इयर दरम्यान बीएमएस ची फीस भरू शकता, हॉस्टेल मेस वेगळं, क्वालिफाय 162 प्लस मार्कवर ॲडमिशन होऊ शकते यूपी मध्ये, उत्तर प्रदेशमध्ये आणि
तुमचं ॲडमिशन नक्कीच मार्गी लागू शकते. तुम्हाला मेसेज करायचा आहे या नंबरला UPBMS 84 59 81 89 23. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके बाय.